जय गुरुदेव मित्रांनो, भाग 3 मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. भगवंत सांगतात, या मार्गाची सुरुवात कार्य करण्यापासून प्रवृत्ती होते, पण जे फळ लागते ते मोक्षदायक असते. निवृत्ती आतीव चिंतन मग्न राहिल्याने योगीजनांना या पाऊल वाटेचे स्फूर्त ज्ञान झाले. तेव्हा त्यांनी इतर गोंधळविणारे मार्ग सोडून सरळ आत्मतत्वाकडे येऊन जाणारी ही पाऊलवाट स्वीकारली. सोहम साधना. आणि ही सोहम साधना करत असताना भगवंत सांगतात, हा मार्ग नीट समजला की साधक तहान भूक विसरतो आणि त्वरित वाटचाल करू लागतो. अजूनही महान योगी या वाटेवर प्रवास करीत आहेत. अजूनही महान योगी या वाटेवर प्रवास करीत आहेत. त्याची विशेषता म्हणजे वाटचाल सुरू असताना मरण आले तरी योगी स्वर्ग गाठतो. झालेली वाटचाल फुकट जात नाही. श्रीकृष्ण भगवंत पुढे सांगतात, अरे या मार्गाचा उपयोग त्याचा अभ्यास करणाऱ्यालाच होतो, कारण अभ्यास करणेच वाटचाल होय. तेव्हा अभ्यासासाठी एखादे योग्य स्थान शोधावे, जेथे वर्दळ असणार नाही. असे एखादे शिवालय व मठ बघावा. येथे वृक्षांची सावली असावी. स्वच्छ पाणी वाहत असलेले निर्झर असावे. वारा फार जोरात वाहत नसावा. श्वापदे जवळ येऊ नये तितकी सुरक्षित असावी. स्थान शक्य तितके निशब्द व शांत असावे. यापैकी एखादा दुसरा मोर, क्वचित हंस, एखाद वेळी शुक आले तरी चालतील, अशा मठामध्ये वा शिवालयात आसन रचावे. अशा मठालयात, शिवालयात किंवा आसन रचावे. तळात दर्भाकूर, त्यावर हरिणाचे कातडे व कातड्याच्या मध्यावर वस्त्राची घडी ठेवावी. नंतर आसनावर बसण्याआधी श्रीगुरूचे प्रतीचे चिंतन करावे. त्याने मन बुद्धी याचे ऐक्य होईल. हे ऐक्य साधले की आसनावर बसावे. आता देहाची रचना कशी करावी ते नीट ऐका मित्रांनो. आसनावर बसावे. आता देहाची रचना कशी ठेवावी ते सांगतो. मांड्या एकमेकापासून शक्य तितक्या दूर ठेवाव्या. वृषण व गुद्दार यांच्यामध्ये 4 बोट लांब एवढी शिवण असते. दोन्ही बाजूंना 1.5 बोटे अंतर सोडून मधल्या जागी उजव्या पायाची टाच जोराने दाबून धरावी आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या तळव्यावर ठेवावा. पावलाचे घोटे असे ठेवावे की शरीराचा सारा भार घोट्यावर येईल आणि पाठीचा कणा त्या घोट्यावर ताट राहील. पाठीचा कणा त्या घोट्यावर ताट राहील. मग दोन्ही हाताचे तळवे डाव्या पावलावर स्थिर ठेवावे. या रचनेला मूलबंध किंवा वज्रासन असेही म्हणतात. हा साधला की अपान वायूची खालची जाण्याची गती अडते आणि तो वर पोटात सरकू लागतो. हाताच्या रचनेने खांदे उंचावतात आणि मस्तक दृढ होते. डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात, पण पूर्ण मिटत नाहीत. तर दृष्टी नाकाच्या टोकापाशी जाऊन स्थिर होते. हनवटी हळूहळू खाली जाते आणि गळ्याची घटिका दिशेनाशी होते. असे झाले की देहकार जालंधर बंधात गेला असे म्हणतात. नंतर पोट मागे ढकलले जाते, पण बेंबीची जागा उंचावते. त्यामुळे स्वादिष्टान चक्रावर ताण पडतो. त्याला ओडिया बंद असे म्हणतात. हा बंद साधला की मन निश्चल होते. एक आनंद अवस्था येते आणि साधकाला तहान भूक या पीडा होत नाहीत. मूळ बंधनाने मागे फिरलेला अपान वायू पोटातली लहानपणापासून साठून राहिलेली घाण रिचवून टाकतो. त्याचे हे कार्य सुरू असताना व्याधी भेडसावतात, पण साधकाने घाबरू नये. तो कोंडलेला अपान वायू त्या व्याधींना दूर करतो. त्या वायूचे पृथ्वी तत्व व जलतत्व याचे ऐक्य साधण्याने कार्य देहामध्ये चालू असते. म्हणून साधकाला असा त्रास होतो व तो दूरही होतो. इकडे वज्रासनामुळे देहात उष्णता तयार होत असते. त्याने 3.5 वेळे घालून झोपी गेलेली कुंडलिनी सर्पिणी जागी होऊन लागते. ही अतिशय तेजस्वी असते. पिवळी नागिन केशराने नहावी तशी ती असते.
झोपेतून उठल्याने ती जरा चिडलेली असते, शिवाय ती खूप दिवसाची भुकेली असते. ती भूक भागवण्यासाठी ती देहाचे सारे मासल भाग खाते व 7ही धातू प्राशन करून आपली तहान शमविते. शरीरातले 7ही धातू खाऊन आपली तहान शमविते. आधार चक्रावरील आपले स्थान न सोडता ती हे सर्व करते. असे झाले की प्राण व अपान वायू एक होऊन पाहतात. तसे झाले तर योगी मरेल, पण कुंडलिनी तसे होऊ देत नाही. जड व जलतत्वे खाऊन टाकल्यावर कुंडलिनी तृप्त होते आणि ढेकरा देऊ लागते. या ढेकरातून जे विष बाहेर पडते त्यामुळे साधकाची अक्षम झालेली इंद्रिय पुन्हा शक्ती धारण करू लागतात. इकडे संतुष्ट झालेली जगदंबा कुंडलिनी सुषुम्नेच्या तोंडापाशी येते. या दोन्ही योगाचे श्वासोश्वासावर जाणवतही नाहीत. प्राणवायू केवळ नाकातच उडतो आणि देहाची चैतन्य शक्ती माता कुंडलिनीच्या बाहेर सुषुम्नेत अगदी प्रवेश करते. हे होत असताना मस्तकातले चंद्रामृताचे तळे पाझरून ते अमृत कुंडलिनीच्या तोंडात पडू लागते. म्हणून अस्थिपंज झालेला योग्याचा देह तेजपुंज होऊ लागतो. त्याची कांती केशरासारखी होते. त्याची कांती केशरासारखी होते. असे वाटते की तो रत्नबीजाला फुटलेला कोंबच आहे. यावेळी यम सुद्धा त्या योग्याला भीतो. योग्याचे उद्दित्व मागे फिरते. आलेले तारुण्य निघून जाते आणि लोपलेले बालपण योग्याच्या देहावर दिसू लागते. त्याची नखे हिऱ्यासारखी होतात. रत्नाच्या 2 ओळी एकमेकाजवळ ठेवाव्या असे दात चमकू लागतात. देहावरचे केसही माणिकाच्या कण्याप्रमाणे चमकतात. हातापायाचे तळवे लाल कमळासारखे होतात. डोळे अर्धेच उघडे राहतात, पण आतली दृष्टी आकाशातल्या सूर्यासारखी तेजस्वी होते. योग्याचा देह असा सोन्यासारखा दिसत असला तरी तो वायूचाच उरला असल्याने हलके होतो. यावेळी सर्व सिद्धी त्याच्या सेवेला हजर होतात. या योग्याला सिद्धीची काहीच किंमत नसते. सिद्धी प्राप्त झाली पण त्या सिद्धीची कुठलीच किंमत त्या योग्याला नसती. इकडे प्राण चैतन्याला हाताशी धरून कुंडलिनी सुषुम्नेच्या मार्गाने वर चढत असते. यावेळी योग्याला अनहट्ट ध्वनी ऐकू येतो. याच वेळी सहस्रार कमळ अधिक फुलू लागते. या कमळाचे शिवतत्व असते. हृदयाकाश आलेली कुंडलिनी आपली तेजाची सामग्री त्या शिवतत्वाला नजराना आणून अर्पण करते. नंतर ती केवळ प्राणायाम चैतन्य या रूपात उरते. या स्थितीत योग्याला स्वतःचे असे काही उरत नाही. ज्ञानदेव म्हणतात, देहाला येऊन देह हेच साधन वापरून पुन्हा देह धारण करावाच लागणार नाही, असा हा नाथपंथी योग आहे. भगवंतांना तोच सांगावायचा आहे. मी भगवंताचे बोल अधिक मोकळे करून सांगितले. करून सांगितले एवढेच. असो भगवंत म्हणतात, आता योगी आकाशगामी होतो. असा योगी आकाशगामी होतो व तो पाण्यावरही चालू शकतो. हा मोठा चमत्कार आहे. वायू तत्व झालेला योगी वायूच्या धर्माप्रमाणे आकाश तत्वाशी आता एकरूप होऊ लागतो. कारण जगदंबा कुंडलिनी प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन जगदंबा कुंडली प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन ब्रह्मस्थानी असलेल्या शिवतत्वाला ती आपल्या पाया पसरून आलिंगन घ्यावयास सिद्ध होऊ लागते. तिने आलिंगन दिले म्हणजे योग्याने जीवशिव ऐक्य साधले. तो परब्रह्ममय झाला. ऐक्याचे वर्णन शब्दातील आहे. याविषयी बोलता येत नाही व कोणालाही ऐकता येत नाही. विशाल दैवयोगाने ते अनुभवता येते. या परम तत्वापासून महाभूते निघतात आणि ते तत्व मीच होय. भक्ताच्या प्रीतीने व त्यांच्या रक्षणासाठी मी तेथूनच मानवी अवतार घेत असतो. अरे, जे पुरुष मी वर सांगितलेल्या मार्गाची वाटचाल करतात ते शेवटी माझ्याच ठिकाणी येऊन पोहोचतात. यावर अर्जुन म्हणतो, महाराज तुम्ही म्हणालात ते ठिकाणच आहे. तुम्ही सांगत असतानाच मला या बोलाचे आकलन होत होते. मग मार्ग समजला म्हणजे कोणालाही जमेल अशी ही साधना आहे का? आचरण करण्यासाठी काही योग्यता किंवा अधिकार असला पाहिजे असे नाही का?
यावर भगवंताचे उत्तर असे, अरे योग्यता असल्या वाचून या जगात काहीतरी लाभते काय? सांग, योग्यता असल्या वाचून या जगात काहीतरी लाभते का? जो खरा विरक्त आहे व ज्याने आपल्या देहाला यमनियमाने बांधून ठेवले आहे तोच या मार्गाचा अधिकारी आहे. ज्याचे वर्तन अनियमित आहे तो कशाचाच अधिकारी असत नाही. खादाड झोपाळू असतो त्याला या मार्गाचा अधिकार नसतो. हट्टाने जो तहान भूक मारतो, योग्य आहार निद्रा घेत नाही, तोही अधिकारी नाही. म्हणून विषयासक्त असणारा व त्याचा पूर्ण निरोध करणारा दोघेही या योग मार्गाचे अनाधिकारी होत. उचित आहार घेणारा, जागरण न करणारा, अति झोप घेणारा, माफक बोलणारा, आवेशाने न चालणारा असा जो असेल त्याला हा अधिकार आहे. त्याने धातू साम्य राहते आणि देह आनंदी राहतो. असे आचरण हाही एक योगच आहे. याच्या अभ्यासाने हे आत्मलाभ होतो. हा दैववान पुरुष असे आचरण ठेवू शकतो. त्यालाही अतिमोक्ष लाभतो. भाग 3 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता बघूया पुढील माहिती भाग 4 मध्ये. जय गुरुदेव.